रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. रस्त्यावर उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरच्या गाडीवर पोलीस प्रशासन कारवाई करत असताना स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ही कारवाई रोखून धरली. दंड आकारा पण गाडी जप्त करू नका अशी विनंती करत नागरिकांनी गॅस पुरवठा खंडित होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अखेर सामाजिक कार्यकर्ते अमोल नाना तोपे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला आणि प्रशासनाने कारवाई मागे घेतली आहे. हडपसर परिसरात भरलेल्या गॅस सिलेंडरची गाडी रस्त्यावर उभी असल्याने पोलिसांनी त्यावर जप्तीची कारवाई सुरू केली होती. मात्र ही गाडी जप्त झाल्यास परिसरातील घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत होईल या भीतीने शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी पोलिसांना विनंती केली की वाहतुकीला अडथळा होत असल्यास नियमानुसार दंड आकारावा, मात्र गॅसची गाडी घेऊन जाऊ नये. पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते अमोल नाना तुपे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक बनकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.